नाईस नाईस. जर आपल्या संस्कृतीवरती व्हिडिओ काढला असता तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब केलं असतं. गणेश खिरखाडे यांची आपले पॅरेंट जितके सपोर्ट करू शकता आपल्याला तितकं कोणीच करू शकत नाही. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा हा व्हिडिओ होणार आहे तुम्ही माझ्या काही शॉर्ट्सला केलेले कमेंट्स आणि आज आम्ही दोघी देणार आहोत त्याचे आन्सर. आवाज कुठे गेला? 75 years later. तर ह्या सगळ्या कमेंट्स माझ्या आत्ता मागच्या काही यूट्यूब शॉर्ट्स आहेत त्यांना आलेले आहे आणि तर शॉर्ट्स आणि ब्लॉग्सला आलेले आहेत. हा, यूट्यूब शॉर्ट्स आणि ब्लॉग्सला आलेले आहे. अच्छा, आता लेटेस्टचे फार काही जुने आहेत त्याने घेतले. खूप सारे कमेंट्स आहे पण काहीच घेतले ज्या की लेटेस्ट आहे. माझ्या शॉर्ट्स खाली आणि यूट्यूबच्या ब्लॉग खाली जर कमेंट करत असाल तर तुमचं नाव ऐकायला व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. सो कमेंट करणारे लोक काही चांगले असतात आणि काही वाईटही असतात. प्रत्येकात जण चांगला नसू शकतो. तर काही निगेटिव्ह कमेंट्स आहे आणि काही पॉझिटिव्ह कमेंट्स आहे. पॉझिटिव्ह जास्त आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली जे काही रिलेटिव्ह पण आहेत त्यांना पण आम्ही रिप्लाय देणार आहोत. बोलू दे का काही मला एकदा सुरू झाली. तर जसे की आपल्या फॅमिलीत म्हणजे रिलेटिव्हमध्ये काही चांगले असतात काही वाईट असतात, तसेच की माझ्या कमेंट्समध्ये बी काही चांगल्या कमेंट्स आहेत काही वाईट कमेंट आहे. तर आज सगळ्यांना उत्तर भेटणार आहे. या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी चांगल्याच कमेंट्सला आन्सर केलं. तर आज काही वाईट कमेंट्स आहे त्यांना सुद्धा आन्सर करणार आहे. सो आपण स्टार्ट करूया पहिल्या कमेंट पासून. पहिली कमेंट आहे वैष्णवी कोठूरकर हिची. ती कमेंट्स हिच्यासाठी आहे. ती आमची रिलेटिव्ह आहे पण आम्हाला ओळखायला येत नाही. हो वैष्णवी, तर मी तिला रिप्लाय देते आता. हो वैष्णवी, मी तुला ओळखलं आणि आय होप की तू आम्हाला ब्लॉगमध्ये बघितलं म्हणून तू कमेंट केली. तर तिने कमेंट केलेली आहे, हाय राधा. राधा हिचं नाव आहे. मला राधा म्हणताय हे माहीत नसेल का काही यांना. म्हणजे घरी गावाकडे गेल्यावरती तिकडे राधा बोलता मला. आणि मग तिकडे तिने विचारलेलं आहे तुम्हाला ओळखलं का. मी खूप दिवसापूर्वी भेटलेलो आहे तसं, पण हो वैष्णवी मी तुला ओळखलं. नक्की आपण परत एकदा भेटू आणि भेटल्यावरती तू पण मला ओळख दे. आणि जर तुला आमचे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की खाली कमेंट्स कर, थम्सअप दे. आणि हा व्हिडिओ तू बघत असेल तर नक्की थम्सअप कमेंट कर. आणि थँक्यू वैष्णवी तुझ्या कमेंटसाठी. सो नेक्स्ट कमेंट आहे आणि तिने विचारले पण तुम्ही कुठे राहता. सो मी ते तुला पर्सनली भेटल्यावरती नक्की सांगेन. सो नेक्स्ट कमेंटकडे आपण जाऊया. आपली जी नेक्स्ट कमेंट आहे तर ती नेक्स्ट कमेंट केली कृष्णा शेलार यांनी. त्यांचं असं म्हणणं आहे हिच्यासाठी की तू पहिले अभ्यास कर आणि मग व्हिडिओ काढ. सो यावरती तुझं काय मत आहे? तर माझ्या काही सबस्क्रायबरला वाटत असेल की मी कंटिन्यू व्हिडिओज काढते, अभ्यास काही कधी करत नाही, असंच रिलेटिव्हला सुद्धा वाटू शकतं. ते काय मला आजपर्यंत असं डायरेक्ट मला येऊन नाही बोलले, असं मागे बोलत असतील की ही मुलगी अभ्यासच करत नसेल, सारखी व्हिडिओज काढत असतील. पहिली गोष्ट, मी जर सारखी व्हिडिओ काढत असते ना आजपर्यंत माझे सबस्क्राईब पुढेपर्यंत गेले असते. खरं एक तर सांगितलं ना, मी आठवड्यातून फक्त एकदाच व्हिडिओ काढते. एकदा नाही म्हणजे व्लॉग करणं हे तर काय ते अचानक आपल्या दोन किंवा 3 वेळेस व्हिडिओ निघतात. शॉर्ट्स व्हिडिओ हा, ते काय रोज काढत. लॉंग व्हिडिओसाठी आम्हाला वेळ फक्त सॅटर्डे संडेलाच मिळतो आणि आम्ही काढतो. आणि तुम्हाला माहिती आहे मी किती लॉंग व्हिडिओ अपलोड केले, त्याच्यावरून कळत असेल मी किती वेळ व्हिडिओ काढत असेल. आणि बात सही आहे. राहिला विषय अभ्यासाचा. सो आम्ही असं सांगू नये किती सांगितलं की आम्ही अभ्यास करतो काय करतो तर असं पटणार नाही. तर त्यासाठी आम्ही 2-3 दिवसांनी मे बी एक व्लॉग येईल ज्यामध्ये आम्ही आमचे मम्मी पप्पा दोघंही जॉब करतात. तर कसं सगळं मॅनेज करून आम्ही अभ्यासाला वेळ काढतो आणि ही जर आवड तिची वाली तर त्या गोष्टीसाठी ती कसा वेळ काढते हे सगळं ती त्या व्हिडिओमध्ये सांगेल. सो तो व्हिडिओ कृष्णा शेलार तुम्ही नक्की बघा आणि मग तुम्ही सांगा की अभ्यास करते ती की नाही करते. सो नेक्स्ट कमेंट आहे, कारण जर तुम्हाला जर व्हिडिओ काढायची आवड असेल म्हणजे जसे की प्रत्येकाची हॉबी असती वेगवेगळी, तर ती म्हणजे छंद तो जोपासायला टाईम भेटतोच आणि तो काढतोच त्याच्यासाठी टाईम. तसंच मी माझ्या व्हिडिओसाठी बनवायला टाईम काढतेच. सो नेक्स्ट कमेंट आहे आपल्याला, आपण फॅन चालूच ठेवला आहे आणि आपल्या त्याच्यामध्ये आवाज आला. आता फॅनमुळे आमचा आवाज गेला असेल, जाऊ दे, घर पुढे जाऊ दे.
आता इथून नंतर आवाजाची क्वालिटी सुधारेल. थोडी सुधरेल का आता फॅन चालू होता त्याच्यामुळे तुम्हाला बंग बंग तुमच्या बंग लक्षातच आवाज नाही आला फॅन असेल. चालू होता. जाऊ दे, पुढे नेक्स्ट कमेंट आहे आपल्याला ताटी गेमरची, जो की आता रिसेंट Recent- महाशिवरात्रीचा व्लॉग जो हा. गेला गोंदेश्वरीचा, आत्ता परवा ज्याला पण तुम्ही खूप सारे प्रेम देताय त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद. तुमचे. आणि त्यावरती त्यांची कमेंट आहे, तुम मंदिर गए हम मर के जिंदा हो गए. परत एकदा तुम मंदिर गए हम मर के जिंदा हो गए. आय थिंक त्यांना शायरी लिहायची होती. बहुतेक माझ्या डोक्यानुसार त्यांना शायरी लिहायची होती, ती अधुरी राहिली आहे. तर मला काही कळलं नाही तू मंदिर गे. जर तुम्हाला खूपच आवडलं असेल मी मंदिरात गेले तर तुमच्यासाठी मी रोज मंदिरात जायला तयार आहे. हिंदीमध्ये लिहिले ना त्यांनी, बहुतेक मग हिंदी त्यांना हा, समजायला हिंदी. हिंदीमध्ये सांगू शकते. जर अगर आपको देवा अगर खूप आप दिवसातून मी हिंदी बोलते. अगर आपको मेरा मंदिर जाना पसंद है तो मैं हर रोज मंदिर जाया करूंगी. नेक्स्ट कमेंट आहे आपल्याला, मुली जेव्हा कमेंट करतात तेव्हा खूप छान वाटतं की माझ्या मुली म्हणजे काही एखादी मुलगी माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतं, तेव्हा मला खूप छान वाटतं की काही मुलीसुद्धा आहे की ज्या माझे व्हिडिओज बघताय. हे बघून मला खूप आवडतं. आणि आजपर्यंत ज्यांनी कमेंट केली त्यांना मी तिथं रिप्लाय दिलेलाच आहे. सो आत्ता जी कमेंट आहे ती आहे वृषाली कुंगारची, दीदी तू, आणि पुढे 2 हार्ट Heart असे होते मस्त असे. रेड वाले. सो तर थँक्यू वृषाली, तू इतकी छान कमेंट केल्याबद्दल. आणि अशाच तुझ्या खूप साऱ्या कमेंट्स आहे, मी त्यांना रिप्लाय दिलेला आहे. आणि नेक्स्ट आपल्याकडे कमेंट आहे धनराज सोपान राठोडची, वाव सो ब्युटिफुल ॲक्शन. तर ती माझ्या बॉलिवूड डेच्या दिवशी जो व्हिडिओ काढलाय त्याला ही कमेंट आहे. सर थँक्यू. आणि नेक्स्ट कमेंट आहे जी आपल्याला आली आहे ती आहे अक्कीची, आपका नंबर 2. तर याचं मी नंबर लिहून घ्या. आन्सर नाही, नंबर लिहून घ्या तुम्ही, मी सांगणार आहे नंबर. नाही नंबर नाही सांगायचा. नंबर नका सांगू. मी सांगते ना, नंबर लिखो. 98 9811 98971. डंबडी कडम. आपण असा नंबर नाही देऊ शकत देऊ सोशल शकत. मीडियावरती. असा आणि- पण माझा पर्सनल नंबरच नाहीये. नाही, असा नंबर देऊ पण शकत नाही. आणि ॲज तुम्ही मला फॉलो करा, तुम्ही सबस्क्राईब करा, त्यावरती तुम्ही माझ्या छान छान video हा, बघा, comments support करा. करा, कमेंट्स करा. त्यांना मी रिप्लाय देईल, डायरेक्ट तुमचे नाव घेऊन रिप्लाय देईल. हो. असंही फोन नंबर देऊन काय होणार आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो नेक्स्ट कमेंट आहे परत एका मुलीची आहे आणि तिचं नाव आहे रेश्मा रेश्मा दोंडे. मस्त आणि दिदी. तिने कमेंट केली आहे की मस्त दिली. सो थँक्यू. जेव्हा कुठली एखादी मुली कमेंट करते तेव्हा मला खूप छान वाटतं. नेक्स्ट कमेंट आहे आपल्याला, जे कमेंट आहे ही आता जे रिसेंटली जे गाणं आलंय नवीन गणमन्या, त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे ना, त्याच्यावरती कमेंट आहे त्यांची, जर आपल्या संस्कृतीवरती व्हिडिओ काढला असता तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब केलं असतं. तर बहुतेक त्यांनी माझा तोच एक व्हिडिओ बघितला असेल आणि डायरेक्ट कमेंट केली. तर या अगोदर आत्ता त्या शॉर्ट्सच्या अगोदरच आपली शिवजयंती होती, त्या दिवशी मी व्हिडिओ काढला, तो तुम्ही आय थिंक बघितला नसेल. असं काही नाही आहे की मी फक्त कुठलं गाणं आलं बनवलं. आपल्या संस्कृतीला जपूनच आजपर्यंत व्हिडिओ बनवलेले आणि इथून पुढेही आपल्या संस्कृतीला जपूनच व्हिडिओ बनवणार. मी अजून एक मी त्यांना असं सांगेन तर की तुम्ही एक व्हिडिओ बघून जज नका करत जाऊ की काय हा व्हिडिओ असं तसं. तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघा जा. एक व्हिडिओ बघून नका असं बोलू की असं केलं तसं केलं. तर बाकीचे पण बघा, मग कमेंट करा. आणि मी यांना असं पण सांगेल की जे सॉन्ग होतं ते नाशिकचा क्रिएटर येतो, हां, त्याचं काही नाव आहे मला आता आठवत नाही, यश पण चितोळे. हो, त्याने जो सॉन्ग बनवलाय तर त्याला सपोर्ट करणं काम आहे. हां, तो जातोय पुढे, साधा एक मुलगा आहे, साधा जातोय, मुलगा आहे, तर हां. त्यांचं जर सॉन्ग व्हायरल जातं तर त्याला ऑब्व्हियसली सगळे बनवताय, ते बनवले चांगले. आणि आम्ही काही त्याच्यामध्ये काही संस्कृतीचं वगैरे केलंय मला तरी असं वाटत नाही. तुम्ही आमचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचे की नाही. आणि नेक्स्ट जी कमेंट आपल्याला आली आहे ती आहे मिस्टर गौतमकडून. ते म्हणतायत व्हेरी नाईस, यू लुक ग्रेट ऑन ऑल. तर थँक्यू. त्यांचं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही लुकमध्ये चांगलीच दिसते. सर थँक्यू. आय थिंक यांनी माझे खूप सारे व्हिडिओ बघितले असेल, त्यामुळे मला तुमची कमेंट खूप आवडली.
आणि नेक्स्ट कमेंट आहे आपल्याला, म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स आहेत. तर त्याच्यापैकीच जितेन पी यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या रिसेंटली. आणि असं भरपूर लोकांना असं वाटत असेल की कमेंट करताय मग यांना कळत नसेल किंवा यांच्या लक्षात, पण ते लोक खूप लक्षात राहून जातात जे कायम कमेंट्स करतात किंवा जे खूप छान छान कमेंट्स करतात ना, त्यांचं नाव लगेच लक्षात राहतं. बघितलंच कळतं की यांनी खूप अगोदर कमेंट केलेले आहे आणि यांच्या कमेंट्सही खूप छान छान राहतात. मला खूप आवडतं. मग तुम्ही स्पेशली जितेन पी हे आम्हाला म्हणजे असं लगेच कळतं, ते आमच्या कुठला पार्ट नसून पण असं वाटतं की नाही त्यांनी कमेंट केली म्हणजे छान आहे हा व्हिडिओ, वाटून जातं. आणि नंतर कमेंट आहे गणेश खिरखाडे यांची. तर हे आहे माझे मामा, जे की आर्मीमध्ये आहेत. आणि त्यांनी हिचा जो व्हिडिओ होता आता हिने बॉलिवूड डेला परफॉर्म केलेला तो बघितला आणि त्यावर त्यांनी कमेंट केलेली आहे नाईस. तर थँक्यू मामा. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू कमेंट केल्याबद्दल. आणि जर तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ तर नक्की थम्सअप करून द्या, आम्हाला पण तुमचा रिप्लाय मिळून जाईल. आणि नेक्स्ट कमेंट आहे आपल्यासाठी, लास्टची आहे ही कमेंट का ती आहे जितेन पी यांचीच परत आली आहे. ओल्ड इज गोल्ड, हिने ओल्ड सॉन्ग वरती एक बनवलेली जी मराठी गाणं होतं तर त्या व्हिडिओ. आणि अजून त्यांचीच कमेंट आहे नाईस, लय भारी मॅडम. तर थँक्यू जितेन पी, हे तुमचं आयडी आहे त्याच्यामुळे थँक्यू. आणि तुमच्या खूप कमेंट्स येत राहतात, हे मला खूप आवडतं. आणि अजूनही खूप सारे लोक जे कायम कमेंट्स करत राहतात. इंस्टाग्रामवर सुद्धा मी कुठली रील बनवली तरी त्यांचा कमेंट्स असतो म्हणजे वाव. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही इंस्टाग्रामला डीएम्स करण्यापेक्षा यूट्यूबला जर कमेंट्स केला तर त्याचं मी असं व्हिडिओत मला उत्तर द्यायला आवडेल. आणि आय होप की तुम्हाला सुद्धा आवडलं असेल की तुमचं नाव मी घेऊन तुम्हाला कमेंट केली. आणि आता राहिली रिलेटिव्हची बात. सो काही काही असतात म्हणजे आमचे सगळेच रिलेटिव्ह सपोर्टिंग आहे, खूप हे करतात. जेव्हा आपण काही वेगळं करतोय त्यावेळेस काही लोकांना ते पटतं, काही लोकांना पटत नाही. आणि आपल्या तोंडावर जे म्हणजे आपल्यासोबत जे बोलतात ते आपल्याला चांगलंच म्हणते की हो तू छान करते, पाठीमागे काय बोलते हे काय आपल्याला माहित नसतं. पण आमच्याकडे असं आहे म्हणजे आम्हाला जे लोक पर्सनली ओळखतात, जे भेटून गेले, कोणी असं ना जे आम्हाला ओळखताय तर ते कधीच नाही आजपर्यंत आम्हाला म्हटले की तुम्ही काही वाईट करताय किंवा काही. आणि तुम्ही जर असं कधी करताय तुमच्या आयुष्यामध्ये यूट्यूब वगैरे किंवा काही वेगळं डिसिजन घेताय तर तुमच्या पेरेंट्सला नक्की सांगा तो, कारण आमचे पेरेंट्स आम्हाला फुल सपोर्ट आहे. त्यांना माहिती आहे ह्या काही वाईट करणार नाही. माझ्या की युट्यूबवर येण्या अगोदर पासून त्यांना माहित होतं की म्हणजे मी त्यांना विचारून करूनच मी हा युट्यूब चॅनल सुरू केलाय. आपले पॅरेंट्स जितके सपोर्ट करू शकतात आपल्याला तितकं कोणीच करू शकत नाही. आणि असं पण होतं कधी कधी, हे खरंच म्हणजे असं सांगायला सुद्धा वेगळं वाटतं, पण मग ठीक आहे. अशा काही वेळेस होतं की रिलेटिव्समध्ये कोणी आहे XYZ व्यक्ती आहे ज्याला तो आवडला नसेल, काही असेल त्याच्या तर प्रत्येकालाच असं माइंडसेट वेगवेगळा असू शकतो. तर त्यांनी ते सांगितलं आमच्या इथला म्हणजे एका रिलेटिव्हला त्यांनी सांगितलं असं हिच्याबद्दल. आणि ते ज्यांना जाऊन सांगितलं ते आमचे इतके जवळचे की त्यांनी आम्हाला लगेच सांगून दिलं. तुम्ही विश्वास ठेवू नका कोणावरती, तुम्ही कोणाला काय सांगताय ते, कारण ते आमच्या पार्टीतले असू शकतात. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. त्यांनी आम्हाला लगेच सांगितलं की ते काय म्हणतात. असे लोक ना इथं असतात. आणि तसे पण आम्हाला म्हणजे असं अपोजिट वगैरे जायचं नाही. जर आमचे पेरेंट्स आम्हाला सपोर्ट करतायत तर ऑब्व्हियसली आम्ही त्यांचा भरोसा काही तोडणार नाही. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. बाकी तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूबच्या ह्या व्हिडिओ खाली किंवा बाकीच्या सुद्धा व्हिडिओ खाली कमेंट करा, त्याचं सुद्धा मी आन्सर जरूर देईन. आणि हो, आणि अजून एक कमेंट्स बाकी होती आपली, मी विसरून गेले. सो त्यांनी एक चॅलेंज व्हिडिओ खाली आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला अजून कोणते चॅलेंजेस बघायला आवडतील. तर त्यांनी लिहिलं होतं टॉलरन्स चॅलेंज होतं ते, म्हणजे कोणी एकमेकीला त्रास द्यायचा आणि कोणी किती टॉलरेट करू शकतं, म्हणजे किती सहन करू शकतं. जसं की आपल्या अंगावर खराब पाणी टाकलं, अंड टाकलं, असं काही बी घाण कचरा येऊन टाकला तर आपण कितीपर्यंत सहन करू शकतो हे चॅलेंज करायला आम्हाला काही दोघी नाही करू शकत. तर आम्ही आमच्या कझिन्ससोबत लवकरच ते करू आणि आम्ही ते कझिन्स पण तुम्हाला दाखवून देऊ. सो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच होतं. बाकी अजून खूप सारे कमेंट्स आहे पण त्यांना मी नंतर कधीतरी आन्सर करेन किंवा ब्लॉगमध्ये प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला कमेंट्सचा आन्सर करायचा आपण एक नवीन प्रथा सुरू करू आपल्या ब्लॉगमध्ये. छान छान कमेंट्सला शाउट आउट सुद्धा देऊ. आणि मी आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल
तर थँक्यू सो करा. मच. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय.